पुणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं जे अंडरग्राऊंड पार्किंगचं काम जे आहे ते तात्काळ थांबावं हीच एकमेव मागणी या सगळ्या संतप्त आंदोलकांकडून केली जाते. Not this one, every office आता ह्याचं म्हणजे आपण हेच पाहिलं असेल. तर आपण हे दृश्य बघतोय नागपूरमधून थेट गजानन उमाटे माझे सोबत जोडले गेलेले दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापलेला आहे. गजानन, पोलिसांकडून आता या सगळ्या आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. नक्कीच या ठिकाणी पोलीस आयुक्त या ठिकाणी पोहोचलेले आहे. समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, परंतु लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे आणि त्यामुळेच लोक शांत व्हायला तयार नाही. बघा या ठिकाणी हे सगळे लोक आले आणि दंगा नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. आणि आता पोलीस जे आहे पोलीस कमिशनर आले आणि आता या ठिकाणी जे आहे ते घटनास्थळावरून दुसऱ्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत. काका थँक्यू. बंद करा बंद करा बांधकाम बंद करा अशा घोषणा सध्या या आंदोलकांकडून दिल्या जातात. आपण ही दृश्य बघतोय थेट नागपूरमधून दीक्षाभूमी परिसरामधील भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता तापलेला आहे. काही संघटनांकडून भूमिगत पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड करण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून भूमिगत पार्किंगला विरोध केलेला आहे. हे लोखंडी गज या बांधकामासाठी वापरलेला आपण बघतोय पाडकाम केलेलं आहे. या सगळ्या आंदोलकांकडून भूमिगत पार्किंगला काही संघटनांचा विरोध आहे. त्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त दीक्षाभूमी परिसरात दाखल झालेल्या दंगा नियंत्रण पथक देखील इथवर पोहोचलेलं आहे. या सगळ्या आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू झाले.